नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 26वा क्षेत्रफळ, त्यात आयत आणि चौरसाचे क्षेत्रफळ आपण पाहणार आहोत। त्याचे सूत्र आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की कशा पद्धतीने आपण ते आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढावं। पहिलं दिलंय चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी, आणि आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे लांबी गुणिले रुंदी। हे पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा, कारण हे पुढे तुम्हाला जाऊन खूप महत्त्वाचं आणि लागणार आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो। पहिला काय दिलेला आहे तर दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहेत। काय सांगितलेलं आपल्याला, एका चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस एकक आहे। मग या ठिकाणी फक्त काय करायचं, आपल्याला दिलेले चौरस मोजायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। मग पर्याय क्रमांक 1 11 चौरस एकक। खूप सोपा प्रश्न होता। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती। आता 12 सेमी बाजू असलेला हा चौरस घेतला विद्यार्थी मित्रांनो, त्याची बाजू सांगितलेली आहे आपल्याला 12, ही पण काय येणार 12। का 12? कारण चौरसाच्या सर्व बाजूंचं माप सारखं असतं। मग आता या ठिकाणी यांचा काय करावं लागेल, गुणाकार, कारण आपण काय सूत्र बघितलं, बाजू गुणिले बाजू, कशाचं, चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र। मग या ठिकाणी बाजू दिली 12, ही 12 म्हणून ही पण 12। 12चा वर्ग घ्या किंवा 12 गुणिले 12 जर घेतले तर 144 किती होतात, 144। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, एका आयताची रुंदी 20 सेमी असून परिमिती 160 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल। सांगितल्याप्रमाणे कृती करा। या ठिकाणी हा आयत घेतला, आयताची रुंदी दिली आहे 20 सेमी, ही 20 सेमी म्हणून ही पण 20 सेमी। ही बाजू आपल्याला दिलेली नाही, पण त्याची पूर्ण परिमिती म्हणजे पूर्ण माप दिलेलं आहे। पूर्ण माप दिलेलं आहे 160। नंतर आता हे 20 हे 20 दोघांची बेरीज केली तर किती झाले, 40। 160 मधून 40 वजा करूया, कारण दोघी बाजूचं माप दिलेलं आहे। आता ह्या दोघी बाजूचा माप मिळेल। आता 160 मधून 40 गेले तर 120 उरतात। 120 मध्ये दोन बाजूंचं माप दिलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय करूया, एका बाजूचं माप काढण्यासाठी आपण त्याला 2ने भाग देऊया। आता 2ने भाग का देतोय, कारण किती बाजू आहेत, 2। जे 3 राहिले असत्या तर 3ने भाग दिला असता, 4 बाजूचे काढायचे तर 4ने भाग दिला असता, पण इथं 2 बाजू राहिलेल्या आहेत म्हणून 2ने भाग देऊ। 2च्या टेबल मध्ये 6 नंबरला 12 येतात। 12 मधून 12 गेले 0, हा राहिलेला 0 मी डायरेक्टली इथं घेतो म्हणजे 60। एका बाजूचं माप मिळालं आपल्याला 60। त्यांनी सांगितल्यानंतर काय सांगितलंय तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल। आता हा आयत मिळाला, याचं क्षेत्रफळ काढायचंय आणि आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं माप सूत्र तुम्हाला माहित आहे। काय दिलेलं आहे, लांबी गुणिले रुंदी, घ्या 60 गुणिले 20। मग आता मी कसं सोडवतोय बघा, 1 2 0 इथं जशास तसे, 2चा टेबल 6 पर्यंत घेतला तर 12, उत्तर येते 1200 म्हणजे 1204 सेमी। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे चौथा। सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण का ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय, तुम्ही माझ्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा। तर चला पुढचा प्रश्न पाहूया चौथा। एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 14 सेमी व 6 सेमी आहे, तर त्या आयताचा परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल। हा प्रश्न खूप वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो, इकडे तिकडे लक्ष असेल तर इकडे लक्ष द्या आणि हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या।
असे प्रश्न पेपरात येत असतात. सांगितल्याप्रमाणे काय सांगितलेलं आहे, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे. सुरुवातीला दिलेली आहे लांबी, तर सुरुवातीची लांबी मिळाली 14, नंतर दिली रुंदी, तर रुंदी मिळाली 6. एवढं कळलं. याचा परिमिती एवढी परिमिती कशाची आहे, चौरसाची. मग हा चौरस घेऊया. आता याची सुरुवातीला परिमिती, हे 14 म्हणून हे बाजू पण 14, ही रुंदी 16 म्हणून ही पण ही 6 म्हणून ही पण 6. 14 आणि 14 झाले 28, 6 आणि 6 होतात 12. यांची करूया बेरीज. 8 आणि 2 10चे 0 हाताला 1, 1 आणि 2 3 आणि 1 4. याची पूर्ण परिमिती मिळाली 40. या आयताची परिमिती 40, तर याची पण 40, कारण त्याने प्रश्नातच सांगितलेलं आहे आयताच्या परिमिती एवढीच परिमिती एका चौरसाची आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग या ठिकाणी 1 2 3 4, चौरसाला किती बाजू 4, म्हणून याला कशाने भाग देणार, 4ने. मी ह्या पद्धतीने भाग देतो, तुम्ही असा भाग दिला तरी चालेल. 4 1 4, 4 1 4, हा 0 जसा असतो तसा. एक बाजू मिळाली मला 10 सेमीची. मग आता एक बाजू मिळाली, तर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे, बाजू गुणिले बाजू. मग ही 10 तर ही पण किती 10. मग 10 गुणिले 10 किती होतात 100. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 5वा. 12 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या बागेत 4 मीटर गुणिले 6 मीटर या मापाचे वाफे करायचे आहेत. असे किती वाफे तयार करता येतील. सुरुवातीला बघा कसं सोडवलं जातंय. 12 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी. प्रश्नानुसार कृती करा. सुरुवातीला रुंदी दिली आहे म्हणून ही घेतली रुंदी, नंतर लांबी दिलेली आहे म्हणून घेतली लांबी. काय दिली आहे मीटर मध्ये, ही पण मीटर मध्ये. आता या ठिकाणी 4 मीटर गुणिले 6 मीटर, 4 मीटर गुणिले 6 मीटर चे किती वाफे तयार होतील. बरोबर, हे किती वाफे याचा तयार होतील विचारले. मग हे बॉक्स इथे जर बसवले तर ते किती बसतील असं आपल्याला शोधायचं आहे. किंवा तुम्हाला प्रश्न येतो एका घराचं क्षेत्रफळ दिलं असेल त्याच्यात किती फरच्या बसतील, असाही प्रश्न येऊ शकतो. चला तर हे सोडवूया. सगळ्यात महत्वाचं याचं सुरुवातीला काय करावं लागेल सांगा लवकर, क्षेत्रफळ. म्हणून 16 गुणिले 12, मग 12 सक 72, 12 6 जा 72, त्याचे 2 हाताला 7, 12 1 12 आणि 12 मध्ये 9 मिळवले तर 19. आता याचं हे पूर्ण आपल्याला काय मिळालं क्षेत्रफळ, परिमिती नाही. आता याचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचंय. मग काय आहे बाजू गुणिले लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी 4 गुणिले 6 किती होतात 24. मग ह्या ठिकाणी 192 ला 24 ने भाग देणार. आता 24 ने का भाग देतोय, कारण हे बॉक्सचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. ह्या क्षेत्रफळानुसार या ठिकाणी किती बॉक्स बसतील ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणून 24 8 192 वजा करूया. 192 मधून 192 गेले 0 0, 24 8 जा 192. आता उत्तर मिळाले 8. मग असे किती बसतील 8, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 6वा. 4 सेमी बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेला आयत यांचा क्षेत्रफळामधील फरक किती. आता सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अगोदर सांगितले कृती करा. हा घेतला चौरस आणि हा घेतला आयत. आता काय सांगितलंय 4 सेमी, तर ही पण 4, याची दिली आहे 8 सेमी आणि रुंदी दिली आहे 2 सेमी. याचं काय करायचंय आयताच्या क्षेत्रफळामधील फरक किती. मग आता क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, लांबी गुणिले बाजू गुणिले बाजू. 4 गुणिले 4 16
आयताचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. 8 गुणिले 2 16. 16 मधून 16 गेले किती होतात? 0. म्हणून पर्याय क्रमांक 1 असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. शेजारील आकृतीतील काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? आता या ठिकाणी चौरस आपल्याला बसवायचे. बघा मी सुरुवातीला बघा सरळ रेषा करून घेतोय, नंतर अशा आडव्याही घेतल्या. मग आता 1 2 3 4 5 असे 5. 5 दुनी 10, 5 3 15. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2 15. आणखी तुम्ही वेगळ्या पद्धतीने शोधू शकतात. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 हे असे 5 आहेत. 5 आणि हे किती आहेत? 1 2 3. 5 गुणिले 3 डायरेक्टली असे सोडवू शकता. उत्तर येते आपलं 15. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 8वा. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? रेखांकित म्हणजेच रंगवलेले. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो रंगवलेला भाग आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. मी 2 पद्धती शिकवतोय, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने समजून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. मी सुरुवातीला काय करेल? पहिली पद्धत पूर्ण दिलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढेल. मग काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र? लांबी गुणिले लांबी. मग लांबी दिलेली आहे इथं 20. 20 गुणिले 20 घेऊया. 1 2 0 जशास तसे. 2चा डबल 2 पर्यंत गेला तर 4. हे आली याचे पूर्ण क्षेत्रफळ आपल्याला मिळालं 400. याला मी 2ने भाग देऊ. सर 2नेच का? कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 भाग आहे. 4 भाग पैकी 2 भाग रंगवलेले नाहीत आणि 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे 50% रंगवलेला आहे, 50% रंगवलेला नाही. मग निम्मे भाग करण्यासाठी 2ने भाग देऊया. 2चा डबल 2 पर्यंत गेला तर 4 होतात. 4तून 4 गेले 0. राहिलेले 2 0 तर जशास तसे. उत्तर मिळालं 200. पर्याय क्रमांक 3. आणखी एक दुसरी पद्धत घेतो. या ठिकाणी इथून हे जे माप दिलेलं आहे हे निम्मे आहे. इथून इथपर्यंत 20 तर त्याच्या निम्मे किती झाले? 10. 10 गुणिले 10 100. आणि हे 10 गुणिले 10 हे 10 तर हे पण 10. 10 गुणिले 10 100. दोघींची जर बेरीज केली तर होते 200. पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. पुढचं ह्या भाग 1 याला देऊया. उर्वरित प्रश्न आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण का येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्वाचे आहेत. आता हा शेवटचा प्रश्न घेऊया, नंतर उर्वरित पुढे. कारण का व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि पालक तुमच्याकडे जास्त वेळ मोबाईल देत नाहीत. एका आयताची परिमिती 60 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 214 सेमी आहे, तर त्याची लांबी व रुंदी पुढीलपैकी कोणती असू शकेल? या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, परिमिती यांची परिमिती काढायची, बेरीज करायची. तर मी केली तर उत्तर मला 60 मिळतंय, याचं पण मिळतंय, याचं मिळतंय. मग आता शोधायचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे शोधण्याचं? तर लांबी गुणिले रुंदी. 14 गुणिले 16. पर्याय पहिला घेऊया पर्याय पद्धतीनुसार. यांचा जर गुणाकार केला तर 224 होतोय. दुसरा पर्याय घेऊया, दुसऱ्या पर्यायाचा गुणाकार करूया. 18 गुणिले 12 जर केले, यांचा गुणाकार केला तर 216 होत आहेत. नंतर पर्याय घेऊया तिसरा, 20 गुणिले 10 यांचा गुणाकार केला 1 2 0 जशास तसे. एकाचा डबल 2 पर्यंत तर 200. उत्तर मिळालं 200. मग आपल्याला काय सांगितलं होतं? परिमिती याची मिळते 60. काढून बघा, तुम्हाला काही काम हवं. याची परिमिती मिळाली 60 आणि क्षेत्रफळ मिळाले 200. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.